आणि माझ्यावरती यापूर्वी अनेकदा मला या सूचना आलेल्या आहेत. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा, शिवसेना सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. तुमची माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसताना. संपत्ती कुठे? राहतं घर आहे मुंबईतलं. अहो, मध्यमवर्गीय मराठी माणसाचं राहतं घर किती मोठं असणार? 1000 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट. तेही ईडीनं जप्त केलं. ईडीनं आमचं राहतं घर जप्त केलं. त्या घरात मी राहतो ते राहतं घर, वडिलोपार्जित जमीन जप्त केली. किती? 40 गुंठे. 40 गुंठे बरं का, 1000 कोटी नाही, 5, 25, 50 लाख तेव्हाची किंमत. पण आम्हाला त्रास द्यायला ही आमचं घर, आमची गावची जमीन अलिबागची जप्त केली आणि असं दाखवलं की मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून. अरे कसलं मनी लॉन्ड्रिंग? सेशन कोर्टानं उडवून लावलं यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस सगळ्या आमच्या विरुद्धच्या. तरी आमचं घर सोडायला हे तयार नाहीत. पण अजित पवारांची 1000 कोटीची प्रॉपर्टी 4 दिवसात सोडवली. प्रफुल्ल पटेल यांची 300 कोटी 250 कोटीची प्रॉपर्टी ज्याचा दाऊशी लिंक लावलं होतं ईडीनं, ती 8 दिवसात सुटली. आता नवाब भाईंची सोडवली जाईल. भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई थांबवा, आपली संपत्ती जी आहे ताब्यात घ्या, अशी एक नवी ऑफर भाजपने दिलेली आहे. पण आम्हाला ही ऑफर मान्य नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर फडणवीसांनी काल मुलाखती दिल्या, त्यात त्यांनी म्हटलं की राज ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत घेऊ. लोकसभेला राज ठाकरेंनी सपोर्ट केला होता, विधानसभेला त्यांना वेगळं लढावं लागलं. आता पुन्हा बघा, राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय. काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत आणि त्याच्याविषयी मला आता मत व्यक्त करायचं नाही. लोकसभेत, विधानसभेत, आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे. हां, दबाव आहे आमच्या लोकांवर, मराठी लोकांवर. आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिसत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार? आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हे आम्ही वचन देतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकासाकडे बघायला मिळेल की शिवसेनेची वेगळी भूमिका असेल? बघा, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका हा एक वेगळा विषय असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतात तिथे कार्यकर्त्यांचा रेटा फार प्रचंड प्रमाणात असतो. विधानसभेत आपण पाहिलं असेल, लोकसभेला फार सुरळीत झालं जागा वाटप, विधानसभेला अडचणी आल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था, मग महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका याच्यामध्ये कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभं राहून आपली ताकद आजमावायची असते. त्याच्याकडे तुम्ही मग महायुती, महाविकास आघाडी ही आघाडी त्या म्हणून बघू नका. आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ. मार्कडवाडी गावाची जिथपासून चर्चा सुरू झाली तिथे शरद पवार सायंकाळी जात आहेत. उद्धव ठाकरे